Hello student, today we are starting the lesson number 2, health and diseases. Health and diseases. हेल्थ म्हणजेच काय? आपलं आरोग्य. डिसीज म्हणजेच काय? रोग. कुठलाही रोग आपल्याला जो जडत असतो. मग अगदी साधी सर्दी खोकला झाला तरी पण तो काय आहे, तो त्याची हेल्थ काय आहे, बिघडलेली आहे असं म्हणतो. काहीतरी त्याला छोटासा रोग झालेला आहे. डिसीज अगदी साध्यातल्या साध्या रोगापासून अगदी मोठ्यातल्या मोठ्या रोगापर्यंत सुद्धा डिसीजेस, मोठे पण डिसीज असतात, छोटे पण डिसीज असतात असं आपण ऐकलेलं आहे, पाहत आहोत आणि ते आपण अनुभवत सुद्धा असतो काही काही वेळेस. मग हेल्थ काय आहे? हेल्थ म्हणजे आरोग्य इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेलबिंगनेस, की जिथे तुम्ही हेल्दी आहात, तुम्ही निरोगी आहात, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे, तर तुमची काय आहे, सगळी फिजिकल, मेंटल आणि सोशल हे वेलबिंगनेस आहे. वेलबिंगनेस, काही तुम्हाला आजार आणि तुम्ही पूर्णपणे फिट आहात, फिजिकली फिट आहात, मेंटली फिट आहात आणि सोशल वेलबिंगनेस सुद्धा फिट आहात. आता एखाद्या मनुष्याला अगदीच काही झालेलं नसतं, पण तो फिजिकली किंवा मेंटली कुठेतरी फिट नसतो. फिजिकल फिटनेस म्हणजेच काय, की त्याला एखादा आजार झालेला आहे, सर्दी ताप खोकला किंवा अजून काहीतरी त्याला दुखणं वगैरे आहे, पेनिंग्स आहेत, काहीतरी कुठेतरी ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा त्याचं काहीतरी झालेलं आहे. मग हे काय आहे, फिजिकल. मेंटली म्हणजेच काय आहे, तो फिजिकली तर फिट दिसतोय, पण मेंटली त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये इतके विचार आहेत की जे काही विचार त्याच्या शरीराला काय आहेत, घातक ठरू शकतात, घातक असू शकतात. म्हणजेच आपण काही वेळेस एखाद्या गोष्टीचा अति विचार करतो, त्याच्याने सुद्धा आपल्याला काय आहे, आपल्या तब्येतीवर परिणाम होत असतो. किंवा काही गोष्टींचा विचार न करताच ती कृती करून टाकतो, त्याचाही आपल्याला, म्हणजे विचार अजिबात करायचा नाही असंही नाही आहे किंवा अति विचार करायचा असं. आपल्याला अति विचार करू नये, आपल्याला विचार पाहिजे तेवढाच, आपण पूर्ण आपल्या आजूबाजूला जे राहत आहोत तिथे तेवढ्या ह्याच्या पुरताच आपल्याला विचार करता आला पाहिजे. ओके, म्हणजेच काय आहे, आपली हेल्थ आपण सांभाळायला हवी. त्यानंतर सोशल वेलबिंगनेस. सोशियली म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूचं असलेलं वातावरण ते निरोगी आहे का, त्यांच्यामध्ये काही कोणाला रोग नाही आहे ना, किंवा तिथे कुठे अस्वच्छता नाही आहे ना, ह्या सगळ्या सोशल वेलबिंग, किंवा त्यांच्या विचारांची धारा जी काही आहे त्याचा इफेक्ट आपल्यावर काही होत नाही आहे ना, त्यांचे विचार जसे आहेत त्यांचा विचारांचा काही वेळेस दुसऱ्यांच्या विचाराचा इफेक्ट आपल्यावर होत असतो, आपल्याच विचारांचा इफेक्टसुद्धा आपल्यावर होत असतो. त्यामुळे जरी आता आपण सगळ्याच गोष्टी बदलू शकत नाही, पण आपण आपल्या मनावर काही कंट्रोल मात्र ठेवू शकतो, नियंत्रण मात्र ठेवू शकतो. कोणत्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींना अनुरूप आपलं वागणं असलं पाहिजे, अनुरूप आपलं खाणं पिणं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः ठरवू शकतो आपली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी. ओके, म्हणजेच ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, सगळ्यांच्याच आजूबाजूला घडत असतात, अगदी एखाद्याच्याच असतं असं काही नाही. अगदी मग तो गरीबातला गरीब, झोपडपट्टीतला असू दे किंवा श्रीमंतातला श्रीमंत असू दे, तरी त्याला काय आहे, काही ना काहीतरी टेन्शन्स असणारच आहेत. पण ते टेन्शन्स त्याने कितपत घ्यायचे हे त्याने स्वतः ठरवायचे. त्याच्यावर त्याच्या तब्येतीवर परिणाम जो होतोय, तो परिणाम जर त्याला होऊ द्यायचा नसेल, त्याला त्याची हेल्थ मेंटेन ठेवायची असेल, तर त्याचा विचार त्याने करून काय आहे, त्या कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आहे, कोणत्या गोष्टींचं नाही, आणि कोणत्या गोष्टीचं टेन्शन आपल्याला घेऊन चालणार नाही आहे किंवा ज्याचा परिणाम होणार नाही, ते आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. लक्षात येत आहे? मग अशा कोणत्या गोष्टी आहेत, तर हेल्थ आधी आपण ही बघणार आहोत. हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल. आता फिजिकल म्हणजेच काय, तर आपण जो फिजिकली आपण फिट राहायला पाहिजे. आपण रोजच्या रोज एक्सरसाइज करणं आवश्यक आहे, म्हणजेच काय, व्यायाम करणं आवश्यक आहे. सकाळी जेव्हा आपण सकाळच्या पहाटेच्या वेळीच जेव्हा जास्तीत करत असतो, खरं एक्सरसाइज हे थोडंसं रिकाम्या पोटी कधीही करता येऊ शकतं, पण सकाळच्या वेळेस काय, ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्तीत जास्त असतं हवेमध्ये, आणि त्याच्यामुळे तो ऑक्सिजन आपल्या शरीरात जर जास्त गेला तर आपल्याला ॲटोमॅटिकली सगळी आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याला काय आहे, त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे
फिजिकली आपण फिजिकल आपली कंप्लीट स्टेट प्रॉपर असली पाहिजे. त्यानंतर काय आहे, मेंटली असली पाहिजे. मेंटली तुम्ही डोक्यामध्ये कुठल्याही काय आहे एकाग्रता तुमची असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. म्हणून तिथे योगाभ्यास, व्यायाम हे सगळे त्याच्यामध्ये तिथे सुद्धा येणार आहे. मेंटली आपण काय शांत राहणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर आहे तर सोशल विकनेस, सगळ्यांसोबत राहण्याची, सगळ्यांना सामावून घेण्याची, सगळ्यांसोबत सरमिसळ करून घेण्याची जी काही पद्धत आहे त्याला सोशल वेलबिंगनेस म्हणतात. ओके. अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे हेल्थ ही काय आहे फक्त एवढी स्टेट आहे का, तर नाही. तर आपल्याला कुठल्याही डिसीज नाही आहे म्हणून तुम्ही हेल्दी आहात. नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. फक्त केवळ तुम्हाला डिसीज नाही आहे म्हणून तुम्ही हेल्दी आहात असं म्हणता येऊ शकत नाही. तर तुमची कंप्लीट स्टेट ही फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंगनेस असला पाहिजे. ओके. मग हे काय आहे हेल्थी कन्सेप्ट. त्याचप्रमाणे आपण आणखीन बघू शकतो सोशल वेलबिंग म्हणजे काय, पॉझिटिव्ह स्टेट ऑफ अवर रिलेशनशिप इन सोसायटी और कम्युनिटी. आपली नेहमी पॉझिटिव्ह स्टेट असली पाहिजे, आपलं वागणं नेहमी पॉझिटिव्हली असलं पाहिजे. ऑफ अवर रिलेशनशिप, आपल्या नातेवाईकांसोबतचं, सोसायटीसोबतचं, कम्युनिटी म्हणजे सगळ्यांना आपल्या वागण्यामुळे दुसऱ्यांना कोणाला त्रास होऊ नये आणि दुसऱ्यांचाही आपल्यावर काही इफेक्ट होऊ द्यायचा नाही आहे, अशा प्रकारे आपण वागणं असलं पाहिजे. ओके. मग त्याचप्रमाणे व्हॉट इज द डिसीज. मग डिसीज म्हणजे काय, हेल्थची डेफिनेशन आपण आता बघितली. मग डिसीज म्हणजे रोग म्हणजे काय, कुठलाही आता इथं जसं टेम्परेचरने काय ते थर्मामीटरने काय केलं जातं, टेम्परेचर मेजर केलं जातं. मग तसंच आपल्या हेल्थ म्हणजे आपल्या शरीराची फिजिकली कंडिशन ऑफ द डिस्टर्बन्स इन द फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द बॉडी. कोणतीही कंडिशन फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल असे दोन्ही पण. फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज द डिसीज. बघा अतिशय छान डेफिनेशन आहे. कंडिशन म्हणजे स्थिती कशाची, डिस्टर्बन्स होण्याची, डिस्टर्ब झालेला आहे, त्याला अडथळा आलेला आहे. कशामध्ये, फिजिओलॉजिकलमध्ये किंवा सायकोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये. मग आता फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये अडथळा येतो म्हणजे काय होतं आहे की आपण जे अन्न ग्रहण करतोय, आपण जे खातोय, जे काही आपण फूड इंटेक करणार आहोत तोंडातनं, ते आपल्या शरीराला पचत आहे की नाही, ते डायजेशन होतंय की नाही, का नुसतं खातच चाललंय पोटाचा काही अंदाज न घेता, किंवा जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ते तुम्ही घेताय की नाही. का उगीच असं कुठेतरी मॅगी वगैरे खाऊन तुम्ही तुमचं काय कुरकुरे वगैरे खाऊन बाहेरचे अति तेलकट पदार्थ खाऊन तुम्ही तुमचं पोट भरत असाल तर तुम्ही फिजिओलॉजिकल तुमच्या काय आहे तुमच्या शरीरामध्ये तिथं डिस्टर्बन्स निर्माण होणार आहे. म्हणजे जे आपल्या शरीराला आवश्यक आहे तेच आपण खाल्लं पाहिजे, तरच त्याचं डायजेशन काय होणार आहे, प्रॉपर होणार आहे. योग्य वेळेत खाणं पाहिजे आणि काय आहे योग्य वेळेत योग्य आहार आपल्याला घेतला पाहिजे आणि प्रमाणात घेतला पाहिजे. कुठलाही आहार घेताना प्रमाणात म्हणजेच काय योग्य प्रमाणातच तो घेतला पाहिजे. नंतर सायकोलॉजिकल म्हणजेच काय आहे तर आपल्या शरीरामध्ये मेंटली आपण जो काही मानसिक स्थितीवर आपला जो काही परिणाम होत असतो तिथं सुद्धा काही वेळेस डिस्टर्बन्स येतं. कधी कधी आपण एखाद्या घटनेने अति दुःखी होतो, अति प्रसन्न होतो, अति आनंदित होतो. ह्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. पण कुठे आपल्याला अति आनंदित व्हायला पाहिजे आणि अति दुःखी होताना सुद्धा आपण आपल्या शरीराची मात्र काळजी घ्यायला चुकायचं नाही आहे, कारण त्याचा मोठा परिणाम सुद्धा होऊ शकतो. मग काय आहे फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकलमध्ये आपण बघणार आहोत. तर मग फिजिओलॉजिकल म्हणजेच काय, द ब्रांच ऑफ द बायोलॉजी दॅट डील्स विथ द नॉर्मल फंक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर पार्ट्स. त्यांच्या फंक्शन्स म्हणजेच काय क्रिया, ब्रांच आहे ही बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे. जसं आपण सुरुवातीला सुद्धा सायन्स हा फर्स्ट लेसन स्टार्ट करतानाच तुम्हाला म्हटले होते की हा सुद्धा आता आपल्याला बायोलॉजीच्या रिलेटेडच काय आहे लेसन आहे. सायन्सच्या अनेक ब्रांचेस आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, तसंच ही सुद्धा एक ब्रांच आहे. दॅट डील्स विथ द नॉर्मल फंक्शन, नॉर्मल फंक्शनसोबत त्याची डील असते म्हणजे त्याचा संबंध असतो कार्यासोबत ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर पार्ट्स सोबत. ओके. तर सायकोलॉजिकल म्हणजे काय आहे, सायकोलॉजिकल तर
मानसिकता म्हणजेच काय आपली आपण सायकोलॉजिकल असं आपण म्हणू शकतोय, मानसशास्त्र आपण त्याला म्हणू शकतोय, द ब्रांच ऑफ द बायोलॉजी दॅट डील्स विथ द मेंटल अँड इमोशनल. आपण काही काही वेळेस भावनिक असं इमोशन्स म्हणजे काय आपल्या भावना, आपल्या ज्या काही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असतात त्या स्टेट ऑफ द पर्सन, इमोशनल स्टेट जे ज्या पर्सनमध्ये जातात, आणि मेंटली जे त्या सगळ्या त्यांच्याशी रिलेटेड असलेल्या सायकोलॉजिकल इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द मेंटल अँड फिजिकल इमोशनल स्टेट ऑफ द पर्सन. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे, जसं इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. प्रत्येक डिसीजला स्वतःचे काही सिम्पटम्स असतात, म्हणजे ते सिम्पटम्स दिसायला लागले की आपण म्हणतो काय ते तो डिसीज आपल्याला झालेला आहे. जसं इथे काय आहे, ह्या व्यक्तीला काय होतं आपल्याला दिसतंय की हेडेक म्हणजे डोकं भयंकर दुखत आहे. इथे काय कफिंग झालेलं आहे, हेडेक होतं आहे. त्यानंतर कुठेतरी आहे मान दुखते किंवा काय मानेचे आजार झालेले आहेत, घशाचे आजार झाले आहेत, असे आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. टाईप्स ऑफ डिसीजेस आपण म्हणाल की एखादा अस्थमा आहे, इथे आपल्याला एक अस्थमा म्हणजेच काय दिसतंय, कफ कॉमन कोल्ड झालेला आहे किंवा डाऊन्स सिंड्रोम झालेला. आता डाऊन सिंड्रोम म्हणजे काय तर किंवा एखादा हार्ट डिसीज झालेला आहे, एखाद्याला हार्ट डिसीज आहे. तर डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, इट इज द जेनेटिक डिसऑर्डर. आता बाकीचे आपण कॉमन कोल्ड ऐकलेलं असेल, अस्थमा ऐकलेलं असेल, हार्ट डिसीज आपण वेगवेगळे ऐकले असतील, डायबेटीज ऐकलेलं आहे. म्हणून तसंच डाऊन सिंड्रोम आहे काय, हा जेनेटिकली होणारा डिसऑर्डर आहे ड्यू टू द क्रोमोझोम्स डिफेक्ट कॉझिंग इंटेलेक्च्युअल अँड फिजिकल ॲबनॉर्मॅलिटीज. मग हा जेनेटिक डिसऑर्डर आहे की जो जीन्स मार्फत ट्रान्सफर होतो. मग जीन्स कोणाकडून असतात, आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याकडे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा डाऊन सिंड्रोम सारखे जर असे अनेक आहेत जे जेनेटिक डिसऑर्डर आहेत की जे जीन्स मार्फत जर पॅरेंट्सकडून जीन्स मार्फत DNA मार्फत जर ते ट्रान्सफर होत असतील तर त्याला म्हणणार आपण दॅट इज द ड्यू टू द क्रोमोझोम डिफेक्ट. त्या कोणाच्यामध्ये डिफेक्ट झालेला आहे, तो क्रोमोझोम्सच्या नंबर्समध्ये डिफेक्ट झालेला असतो, कॉझिंग द इंटेलेक्च्युअल अँड फिजिकल ॲबनॉर्मॅलिटीज. त्याच्यामुळे काय होणार आहे, इंटेलेक्च्युअल आणि फिजिकल ॲबनॉर्मॅलिटीज, ॲबनॉर्मल होणार आहे. जो नॉर्मल एखादी व्यक्ती असते त्याच्यामध्ये नॉर्मलनेस ह्या व्यक्तीमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येणार नाही. का बरं, तिथं काय त्याला एखादंच काही जेनेटिक म्हणजे काही काही वेळेस मग बॉडीचा कलर असेल, हेअरचा कलर असेल, त्यांच्या वागण्यामध्ये असेल काही, असं जे काही दिसतं ते असे असतात, ते जेनेटिक डिसऑर्डर असू शकतात. मग अशा आपण टाईप्स ऑफ डिसीजेस बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते, टू ब्रिंग द कोऑर्डिनेशन इन द सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मग जर आपण बघायला गेलो सायंटिफिक स्टडी जर आपण त्याचा बघायला गेलो तर ते त्यांचं पुन्हा आपल्याला क्लासिफिकेशन बघता येऊ शकतं. मग काय काय क्लासिफिकेशन असतं तर अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू द रिझन. कोणत्या किती कालावधीपर्यंत झालेला आहे आणि कोणत्या कारणाने झालेला आहे. बघा बऱ्याच वेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, आपल्याला काही ना काहीतरी आजार होत असतो, पण काही वेळेस आणि डॉक्टर आपल्याला प्रश्न विचारतात सुरुवातीला की तुम्हाला किती दिवसापासून हा त्रास होतोय, तुम्हाला काय काय त्रास होतोय. हे सगळं आपल्याला व्यवस्थित न लाजता सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सांगितल्या पाहिजे. जेव्हा आपल्याला आपली हेल्थ बिघडते, आपलं आरोग्य बिघडतं, आपल्याला बरं वाटत नाही आहे असं जेव्हा आपल्याला फिलिंग होत असतं तेव्हापासून आपण स्वतःचं प्रथम काय आहे ऑब्झर्वेशन करणं, निरीक्षण करणं, स्वतःचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. मग कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला होत असतात तर मग तिथे आहे की समजा त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काय पोट दुखतंय, 2-4 दिवसापासून काय जेवण जात नाही आहे किंवा झोप येत नाही आहे, डोकं वारंवार दुखत आहे. जे नॉर्मली होतं ते आपल्याला काय आहे आत्ता आपल्याला ते जाणवत नाही आहे. असं आपल्याला ज्या गोष्टी आपण नॉर्मली करू शकत होतो त्या आत्ता आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये कमीपणा दिसत आहे. ओके, मग त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आधी ऑब्झर्व करून घेतल्या पाहिजे. मग त्या गोष्टी ऑब्झर्व केल्या की त्या आपण डॉक्टरांना सांगितल्या पाहिजे. तुम्ही जर चुकीच्या माहिती दिली, जर तुम्ही लाजेने काहीतरी चुकीचा एखादा सिम्पटम सांगितला नाही डॉक्टरांना तर काय होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला औषध पाणी जे डॉक्टर देणार आहे ते तुम्हाला कदाचित सूट होईल किंवा त्याचा पूर्ण इफेक्ट होईल असं नाही. ओके, म्हणून काय प्रत्येक गोष्ट आपण पूर्णपणे कुठल्याही आपल्या शरीरामध्ये काही जो चेंज झालेला असेल त्याबद्दल आपण त्यांना सांगणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला काय डॉक्टर तो व्यवस्थित गोळ्या औषध देऊ शकतो. किंवा काही वेळेस असं होतं आपल्याला
की आपण आपल्या नेहमीच्या एखाद्या डॉक्टरांकडे जातोय, सगळं सांगतोय, त्यांच्या गोळ्यांचा इफेक्ट आपल्यावर झालाच नाही आहे, 2 दिवस आपण औषध घेतली आहेत आणि आपल्याला काय झालं आहे त्याच्यातून बरं वाटलेलं नाही. मग आपण काय करतो, दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. इन जनरल काही जण हे असं करत असतात की दुसऱ्या डॉक्टरांकडे जातात, पण त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते सांगत नाही, काही वेळेस ते लपवून ठेवतात की आम्ही आधी ह्या डॉक्टरांकडे गेलो होतो, ही औषधं आम्ही खाल्ली आहेत, ह्या औषधांचा आमच्यावर काही इफेक्ट झाला नाही आहे, तो आजार वाढला आहे किंवा काही त्याचा फरक पडला नाही, हे आपण सांगणं आवश्यक आहे. जर सांगितलं नाही तर तो दुसरा डॉक्टर पण काय करणार आहे की तेच औषधं पुन्हा लिहून देणार. आणि मग आपल्या शरीरामध्ये जर हे औषधांचं प्रमाण खूप वाढलं तर त्याचा परिणाम, जे ॲलोपॅथिकचं म्हटलं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या लिव्हरवर भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतो. तो आपल्याला लगेच जाणवत नाही, कालांतराने त्याचा इफेक्ट हा वाढू शकतो. त्याचप्रमाणे काय आहे, जे रिझन आहे ते आपण व्यवस्थित सांगणं आवश्यक आहे. ओके, म्हणजेच काय होईल, ते डॉक्टर तुम्हाला वाटेल की अरे हा काय म्हणेल, मी इकडे गेलो होतो तिकडे, तसं आपल्याला कुठल्याही प्रकारची लाज आपण ठेवता कामा नये. कुठलंही जे सिम्पटम्स असेल ते लगेच आपल्याला स्पष्टपणे डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित त्याला सुटेबल असं काय औषध देऊ शकतात. काही सिम्पटम्स असे असतात की एकापेक्षा जास्त रोगांचे ते सुरुवातीचे सिम्पटम्स सेमच असतात. मग त्यामुळे तिथे घाबरून जायचं नाही. जसं आत्ताचं आपण परिस्थिती बघितली कोरोनासारख्या रोगामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघतोय की काय होतंय, सर्दी होते, ताप येतोय, खोकला येतोय, अंग दुखतंय. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर साध्या टायफॉईडच्या, साध्या फ्ल्यूच्या ह्याच्यासाठी सुद्धा असू शकतात. मग ते रोग बरे होत आहेत. पण समजा त्याच्यामध्ये जर कोरोनाची जी पुढची लक्षणं ती जर असेल तर तिथं कोरोना तिला झालेला असेल असं आपण म्हणतोय. ओके, पण मग सुरुवातीला जर आपल्याला साधं नुसतं सर्दी खोकल्याचंच कारण असेल, थोडासाच ताप येतोय, तर लगेचच आपण डॉक्टरांना जाऊन ते सांगणं आवश्यक आहे. जर आपण ते लपवून ठेवलं तर तो डिसीज वाढू शकतो आणि मग त्याच्यावर मात्र औषध असू शकणार नाही. म्हणून आपल्याला काय आहे, जेव्हा होतंय तेव्हा ते खरं सांगणं, लपवून न ठेवता आपण सांगणं, किती दिवसापासून होतोय हे सांगणं आपल्याला आवश्यक आहे. कारण सायन्स आता इतक्या पुढे गेले की प्रत्येक रोगावर औषध आता निघत चाललंय. त्यामुळे आपल्याला त्या बदलत्या युगाप्रमाणे तिथे त्यांना साथ देणं आवश्यक आहे. तर आपण ओके, मग काय आहे, टाइप्स ऑफ डिसीज आपण बघत असताना अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन असे 2 प्रकारे आपण बघणार. ड्युरेशन म्हणजे कालावधी, किती कालावधीपासून तुम्हाला तो डिसीज म्हणजे रोग आहे आणि कोणत्या कारणाने आहे. मग आपण ह्याच्यामध्ये बघत असताना आपल्याला लक्षात येईल की पहिलं आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन. कोणकोणते असतात, 2 टाईप्स आपल्याला दिसून येतात, क्रोनिक डिसीज अँड अक्यूट डिसीज. क्रोनिक डिसीज आणि अक्यूट डिसीज, दीज आर द टाइप्स ऑफ अकॉर्डिंग टू ड्युरेशन. अँड अकॉर्डिंग टू रिझन बघायला गेलं तर पुन्हा आपल्याला 3 आहेत, हेरिडेटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. म्हणजे त्याच्या स्वतःच्या हेल्थमुळे झालेला म्हणजे तो अक्वायर्ड डिसीज, स्वतः त्याने अक्वायर केलेला आहे. आणि हेरिडिटी म्हणजेच काय, जेनेटिकली त्याच्याकडे ट्रान्सफर झालेला आहे. असे 2 टाईपचे आपल्याला डिसीज दिसून येतील. आता ह्याच्याबद्दल आपण अजून डिटेल बघणारच आहोत. त्याआधी अक्वायर्ड डिसीजेसमध्ये पुन्हा इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज, म्हणजे काही इन्फेक्शन होऊन दुसऱ्यांचं इन्फेक्शन आपल्याला झालेलं आहे, म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्याला झालेला आहे तो रोग आणि त्याच्या जर संपर्कात आलो आपण तर आपल्याला तो सुद्धा आपल्याला होऊ शकतो. असे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो कॉमन कोल्ड आहे, फ्ल्यू आहे, डेंग्यू आहे. आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे इन्फेक्शन कोणामुळे तरी कोणाच्या संपर्कात गेल्यामुळे हा डिसीज झाला असं नाही, तर तो आपल्या स्वतःच्या शरीराच्या हेल्थमुळे, शरीराच्या मध्ये झालेल्या बदलांमुळे झालेला असतो. दॅट इज द डायबेटीज, हार्ट डिसीज असे जे आहे ते नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपल्याला येऊ शकतात. त्याचप्रमाणे आपण बघायला गेलो तर मॉस्किटोज, जसं आपण बघितलं, मॉस्किटोज ले द एग्स इन वॉटर लॉग प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. ओके, म्हणजे जसं आपण डेंग्यू हा जो म्हणतो, डेंग्यू हा रोग कशामधून होतोय तर मॉस्किटोजमधून, मॉस्किटो म्हणजे डासमधून,
की जे काय करतायत वॉटर लॉक प्लेस असतात. म्हणजे बघा पावसाच्या वेळेस जास्त अशी पाण्याची डबकी किंवा इतर वेळेस समजा एखादी पाण्याची डबकी अशी खड्ड्यामध्ये साचलं असेल, बरेच दिवस ते पाणी त्याच्यामध्ये साचून राहिलं असेल आणि ते अस्वच्छ पाणी आहे, तर त्यामध्ये तिथे काय आहे त्या मॉस्किटोची त्या डासांची आधी अंडी अशी तिथे तयार होतात आणि ती अंडी तयार झाली की ती काही काळांतराने त्यांचं अळीमध्ये रूपांतर होतं, अशा छोट्याशा अळीमध्ये, आणि मग त्या अळीचं रूपांतर काय आहे मॉस्किटोजमध्ये म्हणजे डासांमध्ये मच्छरमध्ये होत असतं. मग हे सगळे काय आहे आणि मग हळू आणि हे काय करतात, हा डास जर कुणाला एखाद्याला चावला की मग तिथे काय होत असतं, तो डेंग्यूसारखा रोग आपल्याला डेंग्यू या मलेरियासारखे हे असे रोग होऊ शकतात. मग त्याचप्रमाणे मॉस्किटोज ले द एग इन हे बघा ह्या प्रकारे हे इथे आपल्याला दाखवलं आहे पाण्यामध्ये, इथे त्यांच्या अळ्या ह्या अंड्यापासून ह्या अळ्या तयार होताना दाखवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्यापासून त्यांचं डासांमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर डेंग्यू बघा आपल्याला दिसतं आहे की ॲनोफिलस आणि काय आहे ॲडेस ॲगेप्टी असे दोन नावाचे. ॲडेस ॲगेप्टी नावाचा जर मॉस्किटो जो आहे तो जर एखाद्याला चावला तर त्याला काय डेंग्यू होणार, आणि ॲनोफिलस नावाचा जर डास झाला तर त्याला मलेरिया झालेला आपल्याला दिसून येते. देअरफॉर डिफरंट स्पेसिस ऑफ द मॉस्किटोज स्प्रेड द डिफरंट डिसीजेस. जसे आपण हे दोन एक्झाम्पल बघितले. त्याचप्रमाणे डेंग्यू इज द स्प्रेड बाय ॲडेस ॲगेप्टी की ज्याच्यामध्ये आपल्याला दिस डिसीज इज कॉज बाय डेन 1 डेन 2 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप्स ऑफ फ्लेवी व्हायरस. म्हणजे हा डेंग्यू अजून एक त्याच्यामध्ये आणखीन प्रकार येतात आपल्याला की डेन 1 अँड डेन 2 असे. डेंग्यू 1 स्टेजला असतो, डेंग्यू 2 स्टेजला, बिलॉंगिंग टू द टाईप ऑफ फ्लेवी व्हायरसच्या टाईपवरनं आपल्याला ते दिसून येतात. मग त्याचे काय काय सिम्पटम्स असतात की सुरुवातीला आपण बघायला गेलो तर त्याचं हेडेक म्हणजे डोकं दुखणं, तर अक्यूट फीवर अँड हेडेक, वॉमिटिंग, वारंवार मधनं थोडा ताप येत राहतो. नंतर काय आहे हेडेक, डोकं दुखतं आणि वॉमिटिंग म्हणजे उलटी होण्याची लक्षणं असतात. त्याचप्रमाणे पेन्स इन द आय सॉकेट, डोळ्यांच्या वर्तुळं जी असतात आपण म्हणतो तिथे अतिशय पेनिंग होतं आहे, दुखतं आहे, इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम. हे जास्तीत जास्त आपल्याला बऱ्याच वेळामध्ये दिसून येतं. त्यानंतर आहे एचएस, काही डिक्रीज इन द प्लॅटलेट्स काउंट, आपल्या पेशी कुठेतरी पेशी कमी होतात शरीरातला, अँड मे लीड टू द इंटरनल होमोरेज. त्याच्यामुळे इंटरनल होमोरेज होतात किंवा काही आपल्या शरीरावर डाग वगैरे असे दिसायला सुरुवात होते, एचेस निर्माण होतात. त्याप्रमाणे होमोरेजेस म्हणजेच काय इंटरनल ब्लिडिंगसुद्धा, आतल्यात शरीराच्या आतल्यात थोडंसं कुठेतरी एखादी सर्क्युलेशन करणारी ही व्हेन काय झाली आहे ब्रेक झाली आणि त्याच्यामुळे तिथे ब्लिडिंग होत असतं. त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो रिझन काय काय असू शकतात, तर रिझन सगळीकडे आपण ते पसरवल्या हे कुणाच्या तरी संपर्कात आल्यामुळे हा होतोय, मग इथे आपण त्यांच्यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे. इन्फेक्शन फॉर द स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू द पिग्स अँड ह्युमन. पिग्स आणि ह्युमनमधून तो काय आहे इन्फेक्शन त्याचं स्वाईन फ्लूचं आपण स्वाईन फ्लू बघा आता आपण काही 1-2-4-5 वर्ष म्हटलं तर त्यावेळेस स्वाईन फ्लू हा खूप पसरला गेला होता, पण तो तर खरं तर वाऱ्याने सुद्धा, म्हणजे स्वाईन फ्लू एखाद्या डुकरामधूनच तो आलेला आहे, नंतर मग तो व्यक्तीला झाला, पण मग त्या व्यक्तीमार्फत तो सगळीकडे पसरला गेलेला आहे. त्याच्या शिंकेतून त्याच्या खोकण्यातून आपल्याला तो काय आहे तो पसरताना त्यावेळेस दिसलेला होता. त्याचप्रमाणे व्हायरसेस ऑफ द स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू द स्वेट ऑफ द इन्फेक्टेड पर्सन. अगदी त्याच्या घामामधून सुद्धा हा काय आहे स्वाईन फ्लू सारखा रोग पसरत गेलेला होता त्यावेळेस. पण सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू द सिक्रीशन ऑफ द नोज, थ्रोट अँड सॅलिवा ऑल्सो. नोज काय आहे आपलं स्पाईट म्हणजे आपण थुंकतोय, त्यानंतर सॅलिवा आपली लाळ एखादी वेळ त्याच्यातून सुद्धा हा काय स्वाईन फ्लूसारखा जर इन्फेक्शियस पर्सन आपल्या आजूबाजूला तर त्याच्यातून आपल्याला दुसऱ्याला तो झालेला दिसून येऊ शकतो. डिफरंटली इन द ब्रीदिंग असो, आपल्याला श्वासोश्वासाला सुद्धा त्यामध्ये थोडासा त्रास होत होता. मग त्याचप्रमाणे बघा सोअर थ्रोट म्हणजेच काय घशाला आगाग होणे, बॉडी पेन्स, अंग दुखणे, हे सगळी कॉमन आपल्याला लक्ष ह्याच्यामध्ये पण दिसून येतात. फॉर डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू लिक्विड
फ्रॉम द थ्रोट ऑफ द पेशंट इज सेंट इन द लॅबोरेटरी. त्याच्यामधलं लिक्विड घेतलं जायचं आणि त्याची टेस्ट केली जायची. त्याचप्रमाणे फॉर द डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू त्याचे स्वॅप म्हणजे आपल्या घेतली जायची आणि मग त्याला त्याचे जे काही औषधं असतील ते आपल्याला त्यावर सुद्धा औषध काळांतराने निघालं. आणि डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द व्हायरोलॉजी दॅट इज द NIV पुणे अँड द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस दॅट इज द NICD दिल्लीमध्ये त्याचं काही डायग्नोस्टिक फॅसिलिटीज हे सगळ्या अवेलेबल असतात. त्या ठिकाणच्या असलेल्या रिसर्च सेंटरमध्ये त्याच्यावर असलेलं औषध हे निघतं आणि मग ते सगळे पाठवलं जातं. त्याचप्रमाणे आपण बघायला गेलो तर पुढचा अजून एक आपण रोगाबद्दल बोलणार आहोत दॅट इज द एड्स. मग आता एड्स AID असं आपण म्हणतो. एड्सचा खरं तर लॉंग फॉर्म काय आहे, हा शॉर्ट फॉर्म AIDS हा शॉर्ट फॉर्म आहे. एड्स म्हणजेच काय, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी म्हणजेच काय, इम्युनो म्हणजे इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती, ज्याची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आपल्या शरीरामध्ये दिसून येते आणि त्याच्यामुळे एक सिंड्रोम आपल्या शरीरामध्ये तयार होतो. जो सिंड्रोम आपल्याला अतिशय घातक ठरतो की जो आपल्याला डेथपर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. मग त्याच्यावर आपल्याला जितक्या लवकर असेल त्याची टेस्ट करून पाहणं आणि म्हणजे तो डिसीज आपल्याला ॲक्च्युली आहे की नाही, म्हणजेच कोणता आहे, HIV टेस्ट त्याला म्हटलं तर ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस ह्याचं इन्फेक्शन आपल्याला झालं असेल तर आपल्याला एड्स झालेला असतो. मग HIV टेस्ट करून घेणं हे आवश्यक आहे. जर तो असेल तर लगेचच त्याच्यावर उपचार आपल्याला करता येऊ शकतात. जर तो फर्स्ट स्टेजलाच आपल्याला जर दिसून आला तर कदाचित त्याच्यातून सुद्धा आपल्याला बाहेर निघता येतं. पण जर तो वाढत गेला तर मात्र काय आहे, त्याचा परिणाम हा आपल्या डेथपर्यंत जायला वेळ लागत नाही. मग इन दिस डिसीज व्हिक्टिम सफर फ्रॉम द व्हेरियस डिसीजेस ड्यू टू द प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ द नॅचरल इम्युनिटी. मग त्याच्यामुळे एकदा का त्याला एड्स झाला तर त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात आजार हे पटापट त्याच्या शरीराला कॅच होतात. का बरं? कारण शरीरातली त्याची इम्युनि डिफिशियन्सी पॉवर जी आहे ती पूर्णपणे लो झालेली असते किंवा आपण पूर्ण संपली आहे असंही म्हणू शकतो. कारण एरवी जी काय आहे ते एरवीची नॉर्मल व्यक्तीमध्ये इम्युनिटी पॉवर जी आहे ती पॉवरफुल असते. त्याच्यामुळे छोटे छोटे रोग आपल्याला होत नाही सहसा. आपण स्वतःची काळजी घेतली, आपली हेल्थ मेंटेन ठेवली, आपलं खाणं पिणं अगदी प्रॉपर असेल, सगळे पौष्टिक घटक न्यूट्रिशियस असेल तर इम्युनिटी पॉवर आपली पॉवरफुल असते, नाहीतर ती पॉवरफुल राहणार नाही. लक्षात येते?